उरण तालुका अंतर्गत गोवटने स्थित अभिनव सेवा मंडल एवं जय हनुमान मित्र मंडल के संयुक्त प्रयासों से गोवटने गांव में स्मशान भूमि का नूतनीकरण किया गया है, जिसका उद्घाटन इतवार को विधायक विवेक पाटिल के हाथों किया गया। इस अवसर पर जिला परिषद के पूर्व वित्त एवं निर्माण सभापति तथा वर्तमान जेडपी सदस्य मनोहर भोईर, जेएनपीटी के ट्रस्टी कॉमरेड भूषण पाटिल, पूर्व जेडपी सदस्य जीवन गावण, पंचायत समिति सदस्य चंद्रकांत पाटिल, भास्कर मोकल, आवरे ग्राम पंचायत की सरपंच रंजना म्हात्रे, दिनेश घरत, संतोष पवार, विक्रांत वर्तक, कृष्णाकर म्हात्रे, प्रफुल्ल वेदक, जितेंद्र घरत आदि गणमान्य सहित ग्रामवासी बड़ी संख्या में उपस्थित थे। इस दौरान विधायक विवेक पाटिल ने गोवटने ग्रामवासी एवं मंडल के पदाधिकारियों द्वारा की जा रही समाज सेवा के लिए उनका विशेष अभिनंदन करते हुए आह्वान किया कि प्राइमरी स्कूल की इमारत हो या सुशोभीकरण का काम हो, उसे पूरा करने के लिए जिला परिषद या विधायक निधि द्वारा निधि उपलब्ध कराया जाएगा, मगर इन कामों के लिए जो पैसा खर्च होना था उसे गरीब विद्यार्थियों के शिक्षा एवं गरीब मरीजों के वैद्यकीय इलाज के लिए बचाए रखे। मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि त्यांचे सर्व सदस्य यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि धन्यवाद देखील देतो की शासकीय मदतीची अपेक्षा न करता स्वतःच्या निधीतनं, कष्टातनं, मेहनतीनं गावासाठी एक चांगलं काम करून दाखवलेलं आहे। हा आदर्श त्याने जनतेसमोर किंवा इतर गावांपुढे ठेवलेला आहे, त्याच्याबद्दल मी त्यांचं निश्चितपणे हार्दिक अभिनंदन करतो। आता तुम्ही सांगितलं प्राथमिक शाळेसाठी एक खोडी आम्ही गावठी बांधणार आहात, माझी विनंती आहे तुमच्या खर्चाने बांधू नका। तुम्ही सांगितलं या ठिकाणी जे काय सुशोभीकरण अजून करून करायचं आहे, अजून कुठलं म्हणजे हनुमान मंडळ या ठिकाणी खर्च करणार आहे, माझी विनंती आहे तुम्ही करू नका। हे सारे पैसे तुम्ही वाचवा, यासाठी आमदार निधी आहे, जिल्हा परिषदेचा निधी आहे, या ठिकाणी मनोहर भोईर आहे, आमदार निधीत या दोन्ही कामांसाठी निधी दिला जाईल। पण तुम्ही जे पैसे वाचतील ते पैसे वाचून आपण तुमच्या मंडळाकडे तेवढे जमून ठेवा। आणि या ठिकाणी प्रफुल्ल वेदक बसलेले आहेत, आपल्याकडचं कोणतं हार्टचं ऑपरेशन असलं की ते या ठिकाणी मदत करा, काही ना काहीतरी पैसे भरावे लागतात। आणि मग गरीब माणूस असतो त्यावेळेस औषध उपचाराला त्याला जो खर्च येतो तो खर्च करायला त्याला आम्ही आमदारांकडून पैसे देऊ शकत नाही। त्याच्यामुळे हे पैसे तुमचे वाचून ठेवा अशी माझी विनंती आहे। आपल्या गावात जे हुशार मुलं आहेत पण पालक गरीब आहेत, त्याच्या शिक्षणाचा खर्च करण्यासाठी निधी पाहिजे, तिथं आम्ही आमदार निधी का जिल्हा परिषदेतून आपण देऊ शकत नाही, तर त्या ठिकाणी तो पैसा खर्च करा, हे पैसे वाचवा आणि मंडळाकडे आपण ठेवा। सार्वजनिक कामासाठी जिथं जिथं निधी लागेल तिथं तिथं आमदार निधी आणि जिल्हा परिषद तुमच्याशी जेवढी कामं आणाल तेवढी सगळी पूर्ण केली जातील। तुम्हाला फक्त तुम्ही जी मंडळ आहे ही ज्या कामासाठी आम्ही खर्च करू शकणार नाही त्या कामासाठी गरज नाही का आपल्या गावात गरज आहे। वहीं जिला परिषद के पूर्व वित्त एवं निर्माण सभापति तथा वर्तमान जेडपी सदस्य मनोहर भोईर ने भी उपस्थितों को संबोधित किया। आपण ज्या मंडळाने या ठिकाणी जे काय गावासाठी अर्पण केलं, जन्म घेताना आपल्या घरामध्ये आनंद येत असतो आणि आनंदाने आपण त्याचा खूप काय सोहळा साजरा करतो, परंतु जेव्हा मृत्यू होतो, मृत्यू झाल्यानंतर आपण आनंदामध्ये विलीन करण्यासाठी त्या व्यक्तीला आणतो, त्यावेळेस त्या ठिकाणी जर उभा राहायला सुद्धा जर ठिकाण नसेल किंवा जागा नसेल तर जाणारा माणूस सुद्धा आपल्याला माफ करणार। म्हणून आज या ठिकाणी आपण अतिशय चांगलं हे शेड उभारून याचं नूतनीकरण करून काम केलं, त्याबद्दल गावाच्या वतीनं मी मनापासून आपलं अभिनंदन करतो।